नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल राऊत. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा कारलीवरील आपला दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ 15 दिवसाची जी माहिती आहे ती मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. त्याची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आता आपल्या या कारलीला 1 महिना होत आलेला आहे. कमीत कमी 27 ते 28 दिवस झालेले आहे डोबल्यानंतर, आणि निघाल्यानंतर हिला 20 दिवस तरी झालेले असेल. ठीक आहे. तर सध्या तरी आपली कारली ही फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता, हे बघा आपली कारली वेलावर सुटलेली आहे. आणि इकडे वेलावर सुटलेली आहे. हे हिला मिशा आल्या म्हणजे हे वेलावर सुटलेली आहे. वेलावर सुटलेली आहे, फ्रेश आहे. याचं कारण फक्त 2 आहे. याचं कारण म्हणजे आपण याला चांगल्या प्रकारे याची योग्य पद्धतीने काळजी घेतलेली आहे. तर काळजी घेणे म्हणजे काय? काळजी घेणे म्हणजे टायमावर याला पाणी देणे, फवारणी करणे, खत देणे. आता मी काय काय केलं तुम्हाला सांगतो. तर आपण या मागच्या 10 दिवसामध्ये यांना ड्रिंचिंग केली आहे. ड्रिंचिंग कशासाठी? तर मर रोग आणि डावणी सारखे रोग हे जमिनीतून फैलत असतात. त्यासाठी आपलं ड्रिंचिंग करणे खूप आवश्यक आहे. तर ड्रिंचिंग कशाची केली? आपण एलियट आणि ह्युमिक गोल्ड याची आपण ड्रिंचिंग केली आहे. ह्युमिक गोल्ड अर्धा किलो आणि एलियट पावडर हे अर्धा किलो. तर याचे मिळून आपण ड्रिंचिंग केलेली आहे. बुडापाशी टाकलेलं आहे पाणी, याचं ड्रिंचिंग केलेली आहे. त्या ड्रिंचिंगमुळे काय होते, जे ह्युमिक गोल्ड आहे ते झाडाला म्हणजे आपल्या कारलीला मुळ्या फुटण्यासाठी, म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे, त्यांच्या मुळाची अंदर गेल्या पाहिजे. तर आपण वरून सुद्धा एक फवारणी केलेली आहे. रोगर, ब्लू कॉपर आणि फोब्रियन आणि रोगर हे आपण 25-25 ml वापरलेलं आहे. आणि जे ब्लू कॉपर आहे ते आपण 15 ग्राम टाकलेलं आहे. त्याची फवारणी केलेली आहे. आता फवारणी आम्हाला कमीत कमी 20 डबके लागलेले आहे. फवारायचे 20 डबके लागले, 20 पंप लागलेले आहे. तर ही आपण केली म्हणजे फवारणी आणि ड्रिंचिंग हे 2 झाले. यानंतर आता आम्ही 2 दिवसा पहिले म्हणजे 2 दिवसा पहिले आम्ही खताचा फेरसुद्धा दिला आहे. खताचा डोस दिला आहे पहिल्यावर. म्हणजे निघाल्यापासून कमीत कमी 17 ते 18 दिवसानंतर आम्ही पहिला डोस दिलेला आहे. तर त्या डोसमध्ये काय दिलं आहे आम्ही? फक्त सिंगल म्हणजे सेपरेट, फक्त हे बघा, हे तुम्ही बघू शकता, 8-21-21 नावाचं क्रॉपटेक हे आम्ही फक्त सिंगल खत दिलेलं आहे. क्रॉपटेक नावाचं 8-21-21. तर आम्हाला फक्त 60 किलो लागलेला एकरी, फक्त 60 किलो लागला ते खत. जास्त नाही दिलं, कारण की त्याला गरज नाही. कारली पिकाला जास्त खताची गरज नाही. आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त काय करू शकतो की आपण याला जे कारली पीक आहे त्याला तणाच्या मुक्त ठेवू शकतो. त्याला कमीत कमी तण म्हणजे राहिलं पाहिजे, याची तुम्हाला काळजी घेता आली पाहिजे. तर ही झाली आपली जवळपास 1 महिन्याची तुम्हाला माहिती. तर पहिल्या व्हिडिओमध्ये 15 दिवसाची, त्यानंतरची कमीत कमी 15 दिवसाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आपलं झाड फ्रेश आहे, आपलं वेल निघून राहिला आहे आणि चढून राहिलेलं आहे. तर ही झाली तुमची दुसऱ्या व्हिडिओमधली माहिती. नमस्कार. आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, ताकी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मी माहिती देऊ शकतो. आता कारली लागतपर्यंत हा माझा विश्वास आहे, कारली लागेलच आणि चांगल्या भावात सापडेल आणि चांगलं पीक निघणं हे महत्त्वाचं आहे. झाड फ्रेश राहिलं पाहिजे. तर हे झालं आपला दुसरा व्हिडिओ. सबस्क्राईब करा आणि पहिला व्हिडिओ